जेव्हा द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याची एक थीम मांडली आणि त्याचं प्रपोजल तयार करून द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया 1955मध्ये त्या सोसायटीचा जन्म झाला आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी 10 उद्दिष्ट ठेवले होते आणि त्या 10 उद्दिष्टांमध्ये शिक्षण, आरोग्य, मीडिया, यामध्ये प्रिंट मीडिया असो की लेखनाचा मीडिया असो, आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी आपल्याला करायला सांगितल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष केलं. हा समाजाचा दोष आहे. पण आपण असंही म्हणू शकत नाही की समाजाचा दोष आहे. की समाज हा जेव्हापासून सुशिक्षित झाला, त्याला समजलं शिक्षणमध्ये काय, बाबासाहेब म्हणजे काय, तेव्हापासून बऱ्याचशा ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून, आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा बाबासाहेबांचे विचार, महात्मा फुलेंचे विचार, ज्योतिबांचे विचार, सावित्रीबाई फुलेंचे विचार, माता रमाईचे विचार हे समाजाच्या पुढे येत आहेत. या उद्दिष्टांवर महत्त्वाचं काय झालं, या उद्दिष्टांवर मोहन साहेबांनी हा उपक्रम हाती घेऊन हा कार्यक्रम सुरू केला. म्हणजे बाबासाहेबांचं एक कार्य खऱ्या अर्थाने सुरू झालं. जे 10 उद्दिष्टांमध्ये बाबासाहेबांनी ठेवलं होतं ते 10 उद्दिष्टांमधलं एक उद्दिष्ट मोहन साहेबांनी हातात घेतलं आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता त्यांचे उद्दिष्ट काय, त्यांचे विचार काय आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया हा पुढे कसा चालेल याबद्दल सविस्तर माहिती आमच्या पुढे